नमस्कार मंडळी, कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आज मी मेथीपासून बनवणार आहे मऊसूत थेपले। तसंच हे थेपले आहेत ना, शेवटपर्यंत एकदम मऊसूत राहतात आणि आपण 4 ते 5 दिवसासाठी बनवून ठेवले तरी ते खराब होत नाही। तसंच आपण प्रवासादरम्यानसुद्धा हे थेपले खाऊ शकतो। आणि आता थंडीचे दिवस तर चालूच झालेले आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये मिळणारी मेथी, त्या मेथीची चव ही एक वेगळीच असते। इतर दिवशीसुद्धा मेथी मिळते, पण त्या मेथीची चव ही अशी मिळणार नाही जशी आता थंडीच्या दिवसामध्ये असणाऱ्या मेथीची चव असते। तर आता आपण आहे ना, ह्या मेथीपासून आहे ना वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे। माझे पुढे अजून व्हिडिओ येतील, तर हाच पहिला व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेथीचे थेपले कसे बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण मेथीचे थेपले बनवण्यासाठी सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे। तर मेथीचे थेपले बनवण्यासाठी सर्वात पहिला आपण आहे ना 10 ते 15 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या थोड्याशा तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। तसंच मी ह्याच्यामध्ये आलं नाही घेतले, आलं मी नंतर थोडंसं क्रश करून टाकणार आहे। तर आता आपण आहे ना ह्याचं वाटण करून घेऊया। वाटणामध्ये पाणी नाही टाकायचं अजिबात। तर आपलं वाटण तयार करून झालेलं आहे। वाटण वाटताना मी त्याच्यामध्ये ना थोडंसं एकदम किंचित वाटण वाटण्यासाठी पाणी घातलेलं आहे, जास्त पण पाण्याचा वापर करायचा नाही। तर अशा प्रकारे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये हिंग घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, हळद घेतलेलं आहे, पांढरे तीळ घेतलेले आणि मीठ घेतलेलं आहे। तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। तर त्यानंतर आपण आहे ना हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेणार त्याच्या थोड्याशा कमी प्रमाणात आपण बेसन घेतलेलं आहे। तर आता हे दोन्ही पिठांना मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। हा व्हिडिओ मी एकटीने बनवत आहे, त्यामुळे मला कॅमेरा पकडणं आणि हे पदार्थ बनवणं शक्य होत नाही, त्यामुळे थोडासा कॅमेरा हलला जातो आहे, तर तेवढं थोडंसं समजून घ्या तुम्ही। तर आता आपण याला रेसिपी करायला सुरुवात करूया। हे पीठ आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी आहे ना पांढरे तीळ टाकलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला तीळ पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी ह्याच्यामध्ये तीळ टाकलेले आहेत, चव थोडीशी छान लागेल। त्यानंतर आपण आहे ना जिरा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर साहित्यामध्ये मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलेली। ओवा थोडासा हातावरती क्रश करून घ्यायचा आणि तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। हळद थोडीशी जास्त प्रमाणात टाकून घ्यायची। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट बनवून घेतलेली, आलं नव्हतं ह्याच्यामध्ये, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याची जी पेस्ट बनवून घेतलेली ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तर आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली। आता आपण ह्याच्यामध्ये कापलेली मेथी टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये मी आहे ना मेथीची पानंच घेतलेली आहेत आणि थोडीसं आहे ना मी पानं थोडंसं ना कापून घेतलेली आहे, एकदम अख्खी नाही ठेवलेली आहे। जर तुम्हाला एकदम बारीक करून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तशी। तर आता आपण आहे ना हे चांगलं पीठ मळून घेऊया, चपातीचं पीठ मळून घेतो तसंच। तर आज पूर्ण जेवण तयार करून झालेलं आहे। साध्या आणि सोप्या पद्धतीने जेवण बनवलेलं आहे। तर जेवणामध्ये आज बनवलेले आहे मेथीचे थेपले, त्यानंतर बनवलेली आहे मटकीची उसळ आणि भात बनवलेला आहे। तर आम्ही आहे ना घरी म्हणजे काही जेवण बनवतो ना,
नाश्ता म्हणा किंवा दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, ते जेवण जेवणाआधी ना, जेवायच्या आधी आम्ही सर्वात पहिलं ना देवांना नैवेद्य दाखवतो, त्यानंतरच आम्ही जेवतो. तर आता सर्वात पहिलं ना आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया. तर देवांना नैवेद्य भरवून घेऊया. जे पण आम्ही घरामध्ये जेवण बनवतो ना, ते सर्वात पहिलं आम्ही आमच्या देवांना दाखवून घेतो आणि त्यानंतरच आम्ही जेवतो. तर पाणी भरवून घेऊया. तर आता कन्हैया भागवत म्हणजे माझे मिस्टर हे टेस्ट करून सांगतील की जेवण कसं झाले आहे. तर तुम्ही टेस्ट करून सांगा जेवण कसं झालंय. छान आहे. मेथीचं थेपला कसं झालेलं आहे, कारण मी पण ही रेसिपी पहिल्यांदाच बनवलेली आहे यूट्यूबवरती बघून. आणि यूट्यूबवरती या रेसिपीमध्ये खूप काही दाखवलेलं की दही ॲड करा, हे ॲड करा, ते ॲड करा. पण मी माझ्या घरी जे काही सामान उपलब्ध होतं ना, त्या सामानामध्येच हे मी थेपले बनवले. एक्स्ट्रा काही ॲड करत नाही गेली, कारण जेवढं आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवतो ना, तेवढं त्या जेवणाला खूप चांगली चव येते. त्यामुळे मी जेवढे पॉसिबल होते म्हणजे माझ्या घरामध्ये जेवढे मसाले किंवा जे काही उपलब्ध होतं साहित्य, त्याच्यामध्येच मी हे थेपले बनवलेले आहे. तुम्ही बनवताना याच्यामध्ये दही वगैरे सुद्धा ॲड करू शकता. तर आता आपण जेवण करायला बसूया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा नक्की. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.